मित्र नमस्कार, जय श्रीराम. घाबरट, चड्डीवाले, कढी खाऊ इत्यादी किंवा प्रसंगी याहीपेक्षा शेलक्या शब्दांची सवय आर एस एस भाजपवाल्यांना असते. कारण त्यांचे लाँग टर्म हे राजकारण, त्यांचे राजकारण हे लाँग टर्मचे राजकारण आहे. ते इमिजिएटमध्ये, शॉर्ट टर्ममध्ये घाबरट वाटू शकेल. आर एस एसवाल्यांनी एक पाय मागे घेतला, भाजपवाल्यांनी एक पाऊल मागे घेतलं, ते पळून गेले असं दिसेल. पण लाँग टर्ममध्ये त्याचा इफेक्ट वेगळा असतो. उदाहरण द्यायचं झालं तर शेतीविषयक कायदे रद्द केले होते मोदींनी, लँड ॲक्विजिशन बिल रद्द केलं होतं, आत्ता सीजफायर केला होता. तेव्हासुद्धा अशाच प्रकारचे आरोप, डावे, काँग्रेसी आणि शिल्लक सेना यांच्याकडून आणि उथळ पत्रकार यांच्याकडनं हे आरोप होत राहिले. पण तुम्ही आज जर का पंजाबची अवस्था बघितली तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेला जर का त्यांनी ती बिलं ॲक्सेप्ट केली असती तर पंजाबची आज अवस्था वेगळी आली असती. पंजाब आता सतत खाली 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 चाललेलं आहे. त्यांची GDP कोसळते आहे आणि एक राज्य म्हणून ते आता पार घसरणीला लागलेलं आहे. तसंच त्याच प्रकारचे आरोप आत्ता जेव्हा फडणवीसांनी जेव्हा हा GR मागे घेतला तेव्हासुद्धा आरोप ते करण्यात आले. गडबड अशी की भाजप जे राजकारण करते ते शॉर्ट टर्ममध्ये कळत नाही, लाँग टर्ममध्ये जे इफेक्ट दिसतात. पण बहुतेक लोकांची ते लाँग टर्मची वाट पाहायची त्यांची तयारी नसते, तेवढी समज नसते आणि तेवढा पेशन्ससुद्धा नसतो. त्यामुळे आता हे जे फडणवीसांनी हा जो GR मागे घेतला आहे यामुळे त्याचा इमिजिएट फॉलोआउट काय आहे ना. आता यांची जी रॅली होते अनाऊन्स केली होती ती तर होणार आहे 5 तारखेला. पण याचा इमिजिएट फॉलोआउट काय, तर याचा इमिजिएट फॉलोआउट मला असा दिसतो की यांनी राज ठाकरे एकदम कंटेन्शनमध्ये आले आहेत. त्यांच्यावर जबरदस्त चर्चा सुरू आहे. त्याच्यावर तुम्ही म्हणणार की यात नवीन काय, राज ठाकरेंवरती चर्चा नेहमी सुरू असते. तर तसं नाही मित्रांनो, चर्चा चालूच असते. पण यावेळेला असं दिसतं आहे की राज ठाकरेंनी काहीतरी सिरियस करून दाखवलं. त्यांनी सरकारला आपला एक घेतलेला निर्णय मागे घ्यायला लावला आहे. आणि मनसेसारख्या छोट्या पक्षाकरता ही काही छोटी गोष्ट नाही आहे, ही प्रचंड मोठी अचीवमेंट आहे. पण आता अजून एक गडबड अशी की मराठीचा मुद्दा तर संपला, मग ही युती होणार की नाही. तर मित्रांनो, मला असं वाटतं की मुद्दा कधीही हिंदी भाषेचा किंवा हिंदी विरुद्ध मराठी किंवा एज्युकेशन सिस्टीमचा हा मुद्दाच नव्हता. मुद्दा होता महानगरपालिकेचा आणि मुंबईमध्ये वाढत चाललेल्या उत्तर भारतीयांचा, हिंदी भाषिकांचा वाढत चाललेला प्रभावाचा, त्यांच्या इन्फ्लुएन्सचा. आणि तो काही लोकांना खलतो आहे आणि त्यांना वाटतं की या हिंदी भाषिकांना थांबवून भाजपला थांबवता येईल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जरी मराठी भाषेचा मुद्दा संपला असला तरीही जो सगळ्यात मोठा इश्यू आहे महानगरपालिका, त्यामुळे ही युती नक्की होईल. ती कशी होईल, काय टर्म्स होईल हे आपण नक्की पुढे बघू. आता इथेच थांबतो. जय हिंद.